तर अशी ही आपली संक्रांत स्पेशल भोगीची भाजी तयार आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या येतात, तर ज्या भाज्या बाजारामध्ये आता मिळतात त्या सगळ्या भाज्या या भाजीमध्ये टाकल्या जातात आणि या भाजीला लेकूरवाडी भाजी अशी सुद्धा म्हणतात। तसेच शरीरासाठी खूपच अशी पौष्टिक भाजी ही असते। हिवाळ्यामध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकतात। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात, तेव्हा ही भाजी आवर्जून खाल्ली जाते। यासोबत बाजरीची भाकरी खूपच अप्रतिम लागते। तर या भाजीची ग्रेव्ही छान मस्त अशी दाटसर होण्यासाठी मी काही इथं ट्रिक सांगितलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ही भाजी थोडीशी व्हेज कोल्हापुरी सारखीच भाजी असते। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर इथे मी 1 वाटी पावट्याचे दाणे घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी हरभरे ओले घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे सोलून, त्यानंतर 1 वाटी वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्यानंतर इथं मी थोडेसे बोरं घेतलेले आहे, तर 10-12 इथं मी छोटे छोटे हे बोरं घेतलेले आहे आणि नंतर 1 गाजर छान मस्त सोलून चिरून घेतलं, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। त्यानंतर मध्यम आकाराचा स्वच्छ धुवून आणि सोलून बटाटा इथं मी घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही वांग सुद्धा टाकू शकता आणि तसेच ऊसाचे थोडेसे 4-5 पेरं सुद्धा यामध्ये टाकतात, तर माझ्याकडे ऊस नव्हता त्यामुळे मी इथं थोडासा गूळ टाकलेला आहे। आता वाटण बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा बारीक कट करून इथं कांदा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर 2 टेबलस्पून खिसलेले सुके खोबरे इथं मी घेतलेले आहे। तर बघा हे सुके खोबरे मी इथं घेतलेले आहे आणि अर्धा इंच स्वच्छ सोलून मी अद्रक घेतलेले आहे। आता हा कांदा गॅसवरती मध्यम आचेवर आपल्याला हलकासा सोनेरी होईल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर थोडंसं तेल टाकून हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा, हलकासा सोनेरी होईल तोपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा। कांदा जर व्यवस्थित परतला गेला तरच भाजीला रंग छान येतो। कांदा आपला परतून होतो तोपर्यंत ह्या भाज्या आपल्याला छान मस्त वाफवून घ्यायच्या आहे। तर एक साधारण आपल्याला 70% ह्या भाज्या छान वाफवून घ्यायच्या आहे आणि नंतर मग आपण याला फोडणी दिल्यानंतर ह्यानंतर फोडणीमध्ये सुद्धा थोड्याशा शिजतात आणि मग त्या जास्त शिजतात, म्हणून फक्त 70% ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे। तर बघा कांदा सुद्धा आपला छान मस्त आता हलकासा तपकिरी म्हणजेच ब्राऊन झालेला आहे। आता हा कांदा काढून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे। हे सुके खोबरे सुद्धा आपल्याला मध्यम आचेवरती हलकेसे सोनेरी होईल तोपर्यंत तेल टाकून भाजून घ्यायचे आहे। तर गॅस हा मध्यमच ठेवायचा, कारण खोबरं सुकं असल्यामुळे हे लगेच जळण्याची शक्यता असते। जर खोबरं जळलं तर भाजीला चव खूप उग्र येते, म्हणून लक्षात ठेवा की आपले खोबरे भाजताना जळाले नाही पाहिजे। बघा हलकासा आता तपकिरी रंग आपल्या खोबऱ्याला आलेला आहे, म्हणजेच थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे। आता गॅस बंद करून हे सुद्धा आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे सगळे वाटणाचे साहित्य म्हणजेच कांदा, खोबरं, अर्धा इंच आलं आणि 10-12 लसूणच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेतलं। तर आपल्या वाटणाला छान मस्त दाटपणा यावा यासाठी मी 2 टेबलस्पून यामध्ये तीळ टाकून घेतलेली आहे। तर ही भाजलेली तीळ यामध्ये मी टाकून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून याचं छान मस्त वाटण तयार केलं। तर बघा या प्रकारे छान मस्त याचं बारीक वाटण करून घेतलं। तर कमीत कमी पाणी वापरलेलं आहे, जास्त पाणी सुद्धा टाकलेलं नाही। इकडे आपल्या भाज्या सुद्धा छान मस्त आता शिजलेल्या आहेत। तर बघा बोटाने दाबून बघितल्यानंतर शेंग छान दबते, याचा अर्थ आपल्या ह्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा। आता कढईमध्ये 3 ते 4 पळ्या मी तेल टाकून घेतले आणि तेल छान मस्त तापल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली। तर मोहरी छान मस्त तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतले। तर बघा मोहरी तडतडली, आता यामध्ये मी जिरे टाकून घेतले आणि जिरे छान मस्त आता फुललेले।
आता तयार केलेले वाटण यामध्ये टाकून घ्यायचे आणि गॅस हा बारीकच ठेवायचा सुरुवातीला, कारण आपली ही फोडणी जळण्याची शक्यता असते. म्हणून मसाला पूर्ण वाटण टाकल्यानंतर गॅस मध्यम करून छान मस्त हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे. आता वाटणाला तेल सुटेल तोपर्यंत हा वाटण आपल्याला छान मस्त परतून घ्यायचं आहे. तर बघा अजून तेल सुटलेलं नाही, आता थोड्याच वेळात त्याला तेल सुटेल. तर वाटणाला आता छान 2 ते 3 मिनिटांनंतर तेल सुटला. तर यामध्ये इतर कोरडे मसाले टाकू. तर लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून इथे मी टाकून घेतली. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात. गरम मसाला पाव चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळा मसाला वगैरे सुद्धा टाकू शकतात. त्यानंतर पाव चमचा याच्यामध्ये हळद टाकली आणि हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेतले. तर बघा किती छान मस्त सुरेख कलर आपल्या वाटणाला आलेला आहे. आता मस्त छान आता हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये शिजलेल्या भाज्या टाकून घेऊ. तर बघा हे शिजलेली भाजी मी यामध्ये टाकून घेतली आणि यामध्ये आता चवीपुरते मीठ टाकून घेतले. तर तुम्ही चवीनुसार कमी जास्त मीठ यामध्ये करू शकतात. आणि त्यानंतर ही भाजी छान मस्त एकदा मिक्स करून घेतली. तर भाजीला बघा किती सुरेख रंग आलेला आहे. थोडासा गूळ यामध्ये आपण टाकून घेऊया. तर आपण ऊसाऐवजी तर गूळ वापरला म्हणून गूळ मी टाकलेला आहे आणि छान मस्त एकदा हलवून घ्यायचं. आणि आता मस्त छान ही घट्टसर होईल तोपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटं मी भाजी शिजवून घेतली. तर बघा नंतर बघितली, वा खूपच छान मस्त अशी भाजी आपली रसरशीत तयार आहे. तर अशी ही भोगीची भाजी माझी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून घेतला. तर बघा किती छान मस्त ग्रेव्ही अशी दाटसर झालेली आहे. तर तुम्ही या भाजीमध्ये तीळ नक्की टाकून बघा, तुमची भाजी सुद्धा अशीच होईल. आणि अशी आपली ही पारंपरिक भाजी तयार आहे. अगदी साधी सोपी घरच्या साहित्यात होईल अशीच ही भाजी मी इथं बनवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.